Teacher, what is your name? Child, what is your name? इथे आपण बघितलं टीचर एक मुलीला विचारते तुझं नाव काय. मुलीने परत त्याच प्रश्नाला उत्तरे द्वारा परत तोच प्रश्न टीचरला विचारला. याचा अर्थ असा की काही मुले बोलतात, काही मुले बोलत नाहीत. सॉरी. याचा अर्थ असा की काही मुले बोलतात, काही मुले बोलत नाही, तर काही मुले मुलांना शब्द पुन्हा पुन्हा बोलतात. सो हियर वी से, रिमेंबर, नो स्पीच डज नॉट मीन नो अंडरस्टँडिंग. बोलणं म्हणजे समज नसणे नाही. सीन 2, सेन्सरी सेन्सिटिव्हिटी, साऊंड अँड टच. Here, the child is covering her ears and walking around. या सीनमध्ये आपण पाहिलं की टीचर मुलीला जॅकेट घालायला लावत आहे, पण तिने ते घातलं नाही कारण तिला त्याच्या टेक्स्चरची, जॅकेटच्या टेक्स्चरची सेन्सिटिव्हिटी असल्यामुळे तिला ते सहन होत नाही. चिल्ड्रन विथ ऑटिझम मे एक्सपिरियन्स सेन्सरी ओव्हरलोड. सो रिमेंबर, दे आर नॉट मिसबिहेविंग, देअर सेन्सेस फील द वर्ल्ड डिफरंटली. ते गैरवर्तन करत नाहीत, त्यांचे इंद्रिय जगाला वेगळ्या पद्धतीने अनुभवतात. Scene 3, difficulty in following instructions and adapting to change in routine. So here we are seeing the teacher is making a tower, but the child is arranging it in a line. So we can say that children with autism may face difficulty in following instructions. Scene 4. Repetitive behavior, self-regulation. Stop. So these are called as repetitive or self-stimulating behavior. They help the child to calm down and feel safe. So here we remember that this is self-regulation, not bad behavior. हे आत्मनियंत्रण आहे, वाईट वर्तन नाही. आपण आता जे पाहिलं हे ऑटिझमच्या काही सायन्स आहेत. या सायन्स प्रत्येक मुलामध्ये असतात असे नाहीच. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्या मुलांच्या गरजाही वेगळ्या असतात. तर ऑटिझम ही समस्या नाही. ऑटिझम इज नॉट अ प्रॉब्लेम. ऑटिझम समजून घेण्याची गरज आहे. ऑटिझम नीड्स अंडरस्टँडिंग. ऑटिझम